एक महत्त्वाची बातमी, पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली। महसूल विभागाच्या खारगे समितीचा अहवाल सादर झालेला आहे आणि पार्थ पवारांना यात क्लीन चिट देण्यात आलेली आहे। पार्थ पवारांचं नाव किंवा स्वाक्षरी नसल्याने ही क्लीन चिट मिळाली। जमीन घोटाळा प्रकरणी पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात पार्थ पवार यांचं नाव नाहीये। सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालातही पार्थ पवार यांचा उल्लेख नाहीये। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेत। प्रदीप, मुंडवा व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट। अगदी बरोबर आहे। खरं तर मुंडव्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये राज्य सरकारनं खारगे समिती जी आहे ती नियुक्त केलेली होती। या समितीनं अहवाल जो आहे तो राज्य सरकारला सादर केलेला आहे आणि यामधले जे निष्कर्ष आहेत ते म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांची सही किंवा नाव जे आहे ते कागदपत्रावरती आढळून आलेलं नाही। त्यामुळे पार्थ पवारांना या सगळ्या प्रकरणामधून क्लीन चिट जी आहे ती दिल्याचा निष्कर्ष या अहवालामधून समोर येतोय। मात्र आमिडी या कंपनीला जे आहे 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क जे आहे ते मात्र भरावं लागणार आहे। महारत्नाची जागा जी आहे ती एका खाजगी कंपनीनं जे आहे विकत घेतलेली होती। मात्र हा व्यवहार रद्द करण्यासाठी जवळपास 3 जणांनी अर्ज केलेले होते। मात्र जोपर्यंत मुद्रांक शुल्क भरता येत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होऊ शकत नाही। त्यामुळे 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क जे आहे ते मात्र भरावं लागणार आहे। दुसऱ्या बाजूला पोलिसांनी जे चार्जशीट दाखल केलेलं होतं त्या चार्जशीटमध्ये सुद्धा पार्थ पवार यांचा उल्लेख जो आहे तो पोलिसांनी केलेला नव्हता। कारण या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचं जमीन व्यवहार प्रकरणामध्ये स्वाक्षरी, सही किंवा नाव जे आहे ते कागदपत्रांवरती आढळून येत नाही। त्यामुळे पार्थ पवार जे आहे ते जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये निर्दोष आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांच्यावरती मात्र ठपका जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।